प्रभाग 3 मध्ये महायुतीचे उमेदवार माजी सैनिक कुमार पाटील आणि सुशिक्षित तरुणी चैत्रा गवळी यांच्या प्रचारार्थ काल भव्य अशी रॅली काढण्यात आली। यावेळी परिसरातील नागरिक, महिला, आजी-माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। याच अनुषंगाने उमेदवारांना मिळणाऱ्या प्रतिसादाबाबत आढावा घेतला ते अभिजित मांगले यांनी। सध्या आपण आहोत प्रभाग क्रमांक 3 मध्ये महायुतीचे उमेदवार कुमार पाटील व चैत्रा गवळी यांची जोरदार अशी प्रचार रॅली सुरू आहे। ह्याच प्रचार रॅली दरम्यान आपण त्या उमेदवारांशी संवाद साधणार आहोत। पाटील साहेब, काय वाटतं, आज प्रचंड अशी मोठी रॅली काढलेली आहे, महिलांचा आणि इथल्या नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे, काय सांगाल एकंदरीत प्रोत्साहन पाहता? सर्वांना नमस्कार। सर्वप्रथम मी या ठिकाणी माझ्या प्रभागातील महिला मंडळी, त्याचबरोबर ज्येष्ठ मंडळी व त्याचबरोबर गडिंग्लज शहरासह तालुक्यातून व कोल्हापूर जिल्ह्यातून आलेले आमचे माजी सैनिक यांचं सर्वप्रथम या ठिकाणी आभार व्यक्त करतो, कारण दुपारचे 1:30 वाजता आहेत, या भर उन्हामध्ये हे आमच्यासोबत प्रचार करत आहेत। प्रचाराला आम्हाला उत्तम असा प्रतिसाद मिळत आहे। जिथे जाईल तिथं लोक सांगतायत की 100% आम्ही महायुतीसोबत आहोत। महायुतीचे आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत गंगाधर हिरेमठ साहेब। ही महायुती जी साकारलेली आहे ती भाजप, जनता दल, जनस्वराज आणि शिवसेना या चारही पक्षाच्या माध्यमातून या महायुतीच्या आमच्या नेत्या माननीय स्वातीताई कोरी मॅडम, त्याचबरोबर या रॅलीमध्ये उपस्थित आमचे मार्गदर्शक व भाजपाचे मंडल अध्यक्ष माननीय प्रीतम कापसे साहेब व त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ राजकीय नेते मंडळी यांच्या आशीर्वादाने महायुती स्थापन झालेली आहे। चैत्राताई, काय सांगाल, 2 दिवस राहिले प्रचारासाठी आणि ह्या आता महिलांचा तुमचा हे सहभाग आणि सर्व एवढी नागरिकांची गर्दी, काय वाटतं, कितपत विश्वास वाटतो तुम्हाला विजयाबाबत? नमस्कार, मी कुमारी चैत्रा काशीनाथ गवळी। आमच्यासोबत जी गर्दी पाहता सगळ्यांना कळलं असेलच की महायुतीचाच विजय आहे। कापसे साहेब आपल्यासोबत। कापसे साहेब, प्रभाग क्रमांक 3 मध्ये काय वाटतं एकंदरीत सगळं वातावरण पाहता? प्रभाग क्रमांक 3 मध्ये आता सकाळी 8 वाजल्यापासून जे थंडीचे वातावरण असतात, पण वातावरण एकदम गरम आहे। या वातावरण पाहता आपल्याला निकाल हे महायुतीच्या बरोबरीने एक निकाल जे प्रभाग नंबर 3 मधल्या नागरिकांनी लावले ह्याच्यात काय मला शंका वाटत नाही, कारण आपण प्रभाग क्रमांक 1 पासून 11 मध्ये सर्व ठिकाणी प्रचार फेरीमध्ये आहे। लोकांचा प्रतिसाद बघता कौल जनतेनं महायुतीच्या बाबतीत दिलेला आहे असं म्हणायला काय हरकत नाही। तसेच आपल्यासोबत गवळीवाडीतील काही प्रमुख आहेत, काय सांगाल, एवढी सगळी गर्दी पाहता विजयाबद्दल कितपत खात्री वाटते? आजची रॅली बघून जर आजच विजय झाला हे निश्चित। त्या भागातील काही महिला देखील आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकी कुमार पाटील व चैत्रा गवळीच्या पाठीमागे उभा राहण्याची त्यांची नेमकी भूमिका काय। ताई, काय सांगाल, एकंदरीत तुम्ही देखील आज रॅलीमध्ये सहभागी आहेत, कुमार पाटील चैत्रा गवळीच्या मागे पाठीमध्ये येण्याचं नेमकं कारण काय? पहिलं नेमकं कारण म्हणजे मी एक फौजीची पत्नी आहे आणि ते एक माझे सैनिक आहेत, ते पहिलं कारण आहे मी यांना सपोर्ट करण्याचं। आणि प्रभाग क्रमांक 3 मधील माजी सैनिक कुमार पाटील आणि चैत्रा गवळी एक उच्च शिक्षित मुलगी उभी आहे। सगळ्यांनी पाठिंबा द्यावा। आपल्याला जेव्हा आपत्कालीन परिस्थिती येते किंवा कोणतीही गरज असते त्यावेळेला सैनिक आपल्याला मदतीला लागतात, देशाची सेवा आपले सैनिक करतात। आता आपल्याला एक संधी मिळाली की पहिल्यांदा आपण एका सैनिकासाठी काहीतरी करायचं आहे, तर मला सगळ्यांना माझी विनंती आहे की एका सैनिकाला मत देऊन आणि एका उच्च शिक्षित महिलेला मत देऊन आम्हाला विजयी करा। ताई, तुम्ही काय सांगाल एकंदरीत? नमस्कार, प्रभाग क्रमांक 3 मधून माजी सैनिक कुमार पाटील आणि चैत्रा गवळी या उमेदवार आहेत। सगळ्या प्रभाग क्रमांक 3 ह्यांना नागरिकांना कळकळीची विनंती आहे की उमेदवारांना भरघोस मताने विजयी करून तुम्ही सहकार्य करावं। तर म्हणून मी चंद्रहार पाटील आज या कुमार पाटील साहेबांच्या निवडणुकीसाठी गेले 3 दिवस गडिंग्लजमध्ये तळ ठोकून आहे। आज कोल्हापूर जिल्ह्यातून आमचे सगळे वरिष्ठ संघटनेचे नेते मंडळी आलेले आहेत व गडिंग्लज तालुक्यातून गावागावातून आमचे सर्व सैनिक साहेबांना लोक आलेले आहेत। तर सर्वात प्रथम सकाळी मी बोललो होतो, ज्या पक्षानं आम्हाला सैनिक पेशाला उमेदवारी दिली, कारण कुमार पाटील हे उमेदवार नाहीत, इथं सैनिक उमेदवार आहे, सैनिक पेशाला उमेदवारी दिली। हा सैनिक पेशाचा सन्मान एका राष्ट्रीय पक्षाने केला, त्याबद्दल भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचं, राज्य नेतृत्वाचं मी मनपूर्वक आभार मानेन सर्वप्रथम। आणि दुसरं असं, गडिंग्लजकरांना मी नम्रपणाने हात जोडून सांगतो, हा तालुका सुशिक्षित आहे, हा फार मोठ्या लोकांचा तालुका आहे। एक सैनिक तुमच्या पुढे आला आहे, त्याच्याकडे व्हिजन आहे, कुमार पाटील साहेबांच्याकडे व्हिजन आहे, संघटन कौशल्य आहे आणि त्यांनी अग्निपरीक्षा जी द्यायची असते कुठल्याही याच्यात ती दिलेली आहे। कोणती? गेली 6 वर्ष त्यांचं गडिंग्लज शहरात जे समाजसेवेचं काम आहे ते फार
फार उच्च टोकाचा आहे. महाराष्ट्र राज्याच्या सैनिक चळवळीत मी काम करतोय. महाराष्ट्रात आज एक नंबरला जर आमच्यातला माजी सैनिक कोण राबत असेल तर ते कुमार पाटील साहेब. त्यामुळे दुसऱ्या त्यांच्या ज्या सहयोगी उमेदवार आहेत त्या आमच्या चैत्रा, त्या उच्च शिक्षित आहेत. कुमार साहेबांच्या सेवेनं, कुमार साहेबांच्या सहवासात त्याही उद्या गडिंग्लज नगर परिषदेत अत्यंत आपलं कौशल्य सिद्ध करतील आणि याबद्दल वाद नाही. आणि सर्वात महत्त्वाचं, गडिंग्लज नगर परिषदमध्ये जी युती झालेली आहे ती मजबूत आहे, भक्कम आहे. विद्यमान राज्यात सत्ता सरकार असणारी युती झालेली आहे. कुशल नेतृत्व, प्रदीर्घ काळानंतर महाराष्ट्राला नेतृत्व लाभलं ते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि त्यांच्या नेतृत्वाखाली गडिंग्लज पालिकेत महायुतीचा विजय निश्चित आहे. हे एका सैनिकाचा शब्द आहे. आमचे जिल्हाध्यक्ष